राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 7 ऑगस्ट रोजी आमच्या संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा करून त्या बैठकीला माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। त्यांनी दिनांक 20 तारखेच्या पत्रानुसार चर्चा करणं कामगार संयुक्त कृती समितीसोबत आवश्यक होतं। त्यांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय अधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांनी सर्व बैठका घेऊन महामंडळ स्तरावर सर्व ठराव पास करून त्यांच्याकडे पाठवलेले आहेत। शासनानं माननीय मुख्यमंत्री यांनी संयुक्त कृती समितीला दिलेल्या आश्वासनावर तोंड फिरवलं आणि त्याच्यामुळं आज ही एसटी कामगारावर वेळ येत आहे। दिनांक 20 तारखेला जर माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कामगारांचे प्रश्न जर मिटवले असते तर आज आम्हाला हे आंदोलन करणं भाग पडलं नसतं। परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाण वेतन ही आमची प्रमुख मागणी असताना केवळ आतापर्यंत गेल्या 2 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री हे एसटी कामगाराबाबत चालढकल करण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री ही दोन्ही खाती त्यांच्याकडेच आहेत। गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी आमच्या संयुक्त कृती समिती बरोबर चर्चा करून तुमचे प्रश्न 15 दिवसात निकाली काढतो आणि 60 दिवसाची एक समिती नेमून तुमचे प्रश्न 2 महिन्यात मार्गी लावतो असं माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कृती समितीला ठोस आश्वासन दिलं होतं। परंतु गेल्या 2 वर्षापासून एसटी कामगार हा त्यांच्याकडे चातकाप्रमाणे वाट पाहत आहे। परंतु एसटी कामगारांवर वारंवार अन्याय करणं हे राज्य शासनाला शोभतं का तुम्हीच सांगा। परंतु आतापर्यंत अन्यायाचा उद्रेक झालेला आहे आणि गेल्या 20 तारखेपासून 2-3 दिवसात बैठक लागेल अशी अपेक्षा होती एसटी कामगारांना। परंतु या राज्य शासनानं आमच्यावर नेहमीच अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला लाडकी बहिणीला देण्यासाठी पैसे आहेत, एसटी कामगारांच्या वर सवलती लादण्यासाठी तात्काळ निर्णय घेता आणि एसटी कामगाराच्या वेतनावर बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही। हे केवळ चालढकलपणा करून एसटी कामगारावर अन्याय करण्याचं धोरण राज्य शासनाचं दिसून येतं आणि त्यांना जे कोणी आतापर्यंत मिसगाईड केलेलं आहे त्यांना पण आज एसटी कामगारांच्या वतीनं आव्हान आहे, तुमच्या माग कुठल्याही प्रकारची ताकद नसताना तुम्ही शासनाची दिशाभूल करता आणि कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात। किती दिवसाचा संप आहे? हे बेमुदत संप नसून हे बेमुदत धरणे आंदोलन आहे। बेमुदत धरणे आंदोलन प्रत्येक आगारावर उत्स्फूर्तपणे सर्व कामगारांनी केलेलं आहे। यात कुठल्याही कुणावर दबाव नाही। कामगार पिंजलेला आहे, आर्थिक अडचणींना सामोरं देत आहेत। गेल्या 2 वर्षात आमच्या सुमारे 200 कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत। आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली, विविध संघटनांनी आंदोलनं केली। प्रत्येक वेळेस माननीय उद्योग मंत्री सामंत, दादा भुसे येतात। विधानसभेमध्ये सुद्धा ह्यांनी खोटं सांगितलं की 38,000 पगार आहे। पासून राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या अनेक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, ज्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या आहेत, त्यात प्रामुख्याने राज्य शासनाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे। गेल्या 26 जून रोजी त्या बाबतीतलं निवेदन शासनाला, प्रशासनाला सादर केलं होतं, त्यावर चर्चाही झाली होती। 20 तारखेला त्यावर तोडगा काढू असं शासनातर्फे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं। परंतु त्या आश्वासनाला हेतुपुरस्सरपणे कानाडोळा करून त्याच्याकडे डोळेझाक करून आज आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे। आम्ही महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आज रोजी बेमुदत धरणे आंदोलनाच्या स्वरूपाचं आंदोलन अवलंबलेलं आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या, जी राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिलं पाहिजे, ही जोपर्यंत मान्य होत नाही, या बाबतीत स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे। यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की यामागे आमचा कोणालाही अडवणूक करण्याचा, कोणालाही वेठीस धरण्याचा किंवा कोणालाही विरोध करण्याचा उद्देश नाही, तर केवळ आणि केवळ फक्त आमच्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या पत्रात पाडून घेण्याचा आमचा उद्देश आहे। आम्हालाही सर्वांनी, समाजातील सर्व घटकांनी आमच्या भावना समजून घेऊन या बाबतीत सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि आमचे आंदोलन हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही, एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो। एसटी संप आहे, आज एसटी संप असल्यामुळे बरेच प्रवाशांचा हाल झाला आहे आणि बरेच जणांना गाड्या भेटलेल्या नाहीत
त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम जनरेट झाले, कारण काही जणांना त्यांच्या गावी पोहोचायचं होतं, ते सर्वजण इथंच एस.टी. स्टँडमध्ये थांबलेले आहेत. त्यांना बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल झाले आहेत. आपण कुठून आलात आणि कुठं जाणार आहे? मी आलेलो आहे बार्शी तालुक्यातून, हत्तीच्या गावातून, परंतु संप असल्यामुळे मी उस्मानाबाद मध्येच थांबलो आहे. मला जायचं होतं संभाजीनगरमध्ये, पण गाडी न भेटल्यामुळं मी सध्या उस्मानाबाद मध्येच थांबलेलो आहे. आणि आता सध्याला पुढच्या गाड्या बंद असल्यामुळे मी रिटर्न गावी जात आहे प्रायव्हेट वाहनाने. राहणार धाराशिव, गाव माझं गंधोरा, तालुका तुळजापूर आहे. आणि आजचा जो संप आहे, मी नागरिक ह्या जिल्ह्याचा असल्या कारण त्यांना समर्थन आहे माझं महामंडळाकरता. कारण आम्ही 20 वर्षापासून ह्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की MSEB आणि महामंडळ यांचा एकेकाळी पगार एकसारखाच होता. आता अलीकडल्या 10 वर्ष, पाठीमागल्या 10 वर्षामध्ये MSEBचा पगार ह्यांच्यात 5 पट गेलेला आहे आणि यांचा पगार आहे तिथंच राहिलेला आहे. म्हणून त्यांचं तुम्हाला सांगतो का नक्कीच MSEBच्या बरोबर यांचा पगार केला पाहिजे. शासनाने याकडं पूर्ण मतलब काय लक्ष देऊन त्यांच्या मतलब काय आहे कुटुंबाचं तुम्हाला सांगतो पालन पोषण योग्य रीतीने होईल. त्यांचं तुम्हाला सांगतो का आहे शिक्षण पाणी मुलांचं किती खर्च आहे आजकाल, मग त्यासाठी आमचं समर्थन आहे या महामंडळाला. आणि नक्कीच शासन याकडे मतलब काय करेल लक्ष देईल ही आमची कळकळीची विनंती आहे. नाव आपले? माझं नाव अशोक भोसले, राहणार गंधोरा, तालुका तुळजापूर.